दादा मंगेशकर हॉस्पिटलमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर जवळपास 3 चौकशी समित्या नेमण्यात आल्या. त्यापैकी 2 समित्यांचे अहवाल आलेले आहेत. एका समितीचं येणं बाकी आहे. कारवाई काय झालेली आहे असं काही दिसत नाही. त्या संदर्भामध्ये तिसरा अहवाल आल्यानंतर शासन योग्य ती कारवाई त्या बाबतीमध्ये करेल. कारण तो अहवाल पहिला दुसरा मुख्यमंत्र्यांच्याकडे आलेला आहे अशी माझी माहिती आहे. माझी काही आज रात्री मुख्यमंत्री आपल्या पुण्यामध्ये मुक्कामाला येणार आहेत. उद्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी रायगडला आहे आणि आज अमितभाई देशाचे नेते गृहमंत्री अमितभाई शहा पण येणार आहेत आणि उद्या आम्ही त्यांच्याबरोबर रायगडला जाणार आहे. त्यावेळेस मी आज रात्री माझी नाही भेट होणार, पण उद्या जर झाली तर मी मुख्यमंत्र्यांना ह्याबद्दल विचारीन. पण आपण म्हणताय त्या प्रकारे कुठल्याही हॉस्पिटलमध्ये प्रत्येक माणसाचा प्रत्येक व्यक्तीचा जीव हा महत्त्वाचा असतो आणि त्याच्यामध्ये कुणीच अशा प्रकारचा हलगर्जीपणा करता कामा नये. त्यामध्ये आमचे आत्ता सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांचं मधी स्टेटमेंट तुम्ही ऐकलं असेल की वैद्यकीय क्षेत्रामध्ये 2 पैसे कमवण्यापेक्षा एक सेवाभावी वृत्ती ही लक्षामध्ये घेऊन सगळ्यांनी वैद्यकीय क्षेत्रातल्या मान्यवरांनी काम केलं पाहिजे. वैद्यकीय क्षेत्रातलं काम मोठं आहे, त्याबद्दल आमचं कुणाचंच दुमत नाही. पण ज्यावेळेस गरीब व्यक्ती असते, मध्यमवर्गीय घरातली व्यक्ती असते, त्यावेळेस तिथं कुठंतरी पैशाकरता तिथलं अडवणूक केली जाते. पैशाकरता पेशंटला दाखल केले जात नाही. हे मात्र कदापिही कुणीही करू नये आणि जर कुणी करत असेल तर ते खपवून घेतलं जाणार नाही. त्याबद्दल अतिशय कडक अशा प्रकारची कारवाई केली जाईल. मंगेशकर कुटुंबियावर टीका केली जाते या सगळ्या प्रकरणानंतर. वडेट्टीवार काल म्हणले की मंगेशकर घराणे हे लुटारूंची टोळी आहे आणि कितपत योग्य असेल? मंगेशकर कुटुंबियांचं योगदान जगाला माहिती आहे, भारताला नाही जगाला माहिती आहे. स्वर्गीय लता मंगेशकर असतील, आशा भोसले असतील, उषा मंगेशकर असतील, मीना मंगेशकर असतील, हृदयनाथ मंगेशकर असतील, ह्या सगळ्या 5 भावंडांचं जे योगदान आहे त्याला तोड नाही. आणि त्याच्यामुळं कुणी काय बोलावं ते मी सांगू शकत नाही. परंतु बहुतेक महाराष्ट्रीयन जनतेला त्यांच्या परिवाराबद्दल एक आपलेपणा आहे, रिस्पेक्ट आहे. आणि त्याच्यामुळं असं बोलू नये असं वाटतं. 30 कोटींचा निधी दिलेला होता तो त्यांनी तो ते ऐका ती पण माहिती ऐक जरा. तुझ्याच चॅनलला आम्ही बघितली ती माहिती, अनेक चॅनलला आपण बघितली आणि ते पण आम्ही तपासून घेणार आहोत. तर तिसरा अहवाल येऊ द्या की बाबा एवढे जर पैसे असले तर ते पैसे काय हळदी कुंकू पुजायला ठेवलेत, ते जनतेच्या करतायत ना. आता त्याच्यामध्ये असंही ठरलेलं आहे, म्हणजे चर्चा झालेली आहे की हे जे काही हॉस्पिटल आहेत त्याच्यामध्ये जे आपल्या चॅरिटेबल ज्या हॉस्पिटल आहेत तसा उल्लेख करायचा की जेणेकरून जनतेला नागरिकांना पण कळलं पाहिजे. कारण आपण 1 रुपयात नामात्र दराने जागा देतो. आज काही जागांची किंमत काही शेकड्या कोटीमध्ये आहे आणि हे कशा करता देतो की एक चांगलं हॉस्पिटल तिथं व्हावं, चांगल्या सुविधा व्हाव्यात, चांगले बेड उपलब्ध व्हावेत आणि त्याच्यातनं 20% तरी गरीब लोकांना ज्यांची ऐपत नाही अशांना पण तिथं उत्तम प्रकारचं ट्रीटमेंट देता यावी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.